नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे हायटेक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पी-एम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तसेच नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. पण मित्रांनो, या दोन्ही योजनेमध्ये काही शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, याची कारणे काय असतील, तसेच यामधील कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे, तसेच हा हप्ता वाढीव स्वरूपात मिळणार आहे, तर याची वाढीव रक्कम किती असेल, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात 2019च्या फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती. मित्रांनो, यामुळे करोडो शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष फायदा झाला आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत जर पाहिलं तर पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. मित्रांनो, ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये विभागली जाते. तसेच प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा केली जाते. मित्रांनो, ज्यामुळे पारदर्शकता राखली जाते आणि भ्रष्टाचाराची यामध्ये शक्यता कमी होते. मित्रांनो, आतापर्यंत या पी-एम किसान योजनेचा हप्ता याचा प्रवास जर पाहिला तर ही योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 19 हप्ते यशस्वीरित्या हे वितरित केले गेले आहेत. मित्रांनो, आता 20वा हप्ता हा वितरित करण्याची तयारीत आहे. मित्रांनो, केंद्र सरकारने अद्याप या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी कामकाजासाठी लागणाऱ्या बियाणे असतील, खते, कीटकनाशके यासाठी आर्थिक मदत मिळते. मित्रांनो, हे आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणते आणि त्यांच्या जीवनमानामध्ये यामध्ये वाढ होते. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या शेतकऱ्यांना लवकरच 20वा हप्ता हा देण्यात येणार आहे. मित्रांनो, लाभार्थी यादीत आपले नाव कसे तपासायचे हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. म्हणजे आपण पात्र आहात की अपात्र आहात हे आपण ऑनलाईन चेक करू शकता. मित्रांनो, आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धती यामध्ये आपण अवलंबल्याच्या आहेत. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. मित्रांनो, मुख्य पानावर लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. जसे की तुमचे राज्य असेल, जिल्हा, तालुका आणि उपजिल्हा, तसेच गावाचे नाव यामध्ये सिलेक्ट करा. त्यानंतर सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर गेट रिपोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आपल्या स्क्रीनवर दिसेल. मित्रांनो, या यादीत जर तुमचे नाव आहे का हे काळजीपूर्वक तपासा. जर तुमचे नाव या यादीत सापडले तर आपण या योजनेसाठी पात्र लाभार्थी आहात. जर मित्रांनो आपले नाव या यादीत नसेल तर आपण या योजनेतून अपात्र झालेला आहे असं समजायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये KYC प्रक्रिया ही अत्यंत अशी महत्त्वाची ही प्रोसेस आहे. मित्रांनो, KYC प्रक्रियेत जर पाहिलं तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारने OTP आधारित KYC अनिवार्य केली आहे. जर तुमची KYC पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यावर हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार नाही. मित्रांनो, KYC करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन KYC या विभागात क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाका आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून ही प्रक्रिया पूर्ण करा. मित्रांनो, ही प्रक्रिया एकदम सोपी आहे आणि काही मिनिटातच ही पूर्ण होते. मित्रांनो, मागील हप्त्याची स्थिती जर तपासायची असेल तर आपल्याला PM किसान पोर्टलवरच ही सगळी प्रोसेस करता येईल. मित्रांनो, मागील हप्ते मिळाले आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठी वेबसाईटवर नो युअर स्टेटस किंवा बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय आपण वापरायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून ही सर्व हप्त्याची तारीख आणि स्थिती आपण यामध्ये चेक करू शकता. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या विभागात तुम्हाला अनेक हप्त्याची अचूक माहिती मिळेल. तसेच कोणत्या तारखेला रक्कम जमा झाली आहे आणि किती रक्कम जमा झाली आहे, तसेच सध्याची स्थिती आपली पात्र आहे की अपात्र आहे ही देखील आपल्याला यामध्ये दिसेल. मित्रांनो, जर कोणता हप्ता प्रलंबित असेल तर त्याचे कारण देखील यामध्ये दिसेल. मित्रांनो, जर काही समस्या आल्यास आपण काय करावे, जर तुमचे लाभार्थी यादीत नाव नसेल किंवा हप्ता मिळाला नसेल तर घाबरून जाऊ नका. अशा स्थितीत तुम्ही खालील उपाययोजना यामध्ये करू शकता. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC सेंटरमध्ये आपण भेट द्यायची आहे. तसेच तुमचे आधार कार्ड, बँक खात्याची माहिती आणि नोंदणी क्रमांक घेऊन जायचा आहे आणि तिथे तुमची तक्रार नोंदवायची आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्या समस्येचे निराकरण केले जाईल. तसेच तुम्ही स्थानिक कृषी अधिकारी, तसेच तलाठी कार्यालय किंवा जिल्हा कलेक्टर कार्यालयाशी देखील यामध्ये संपर्क साधू शकता. मित्रांनो, या अधिकाऱ्यांकडे योजनेची संपूर्ण माहिती आणि ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन हे करू शकतात. मित्रांनो, 20वा हप्ता आता शेतकऱ्यांना कधी मिळणार हा एक मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, 20वा हप्ता मिळवण्यासाठी सर्व कागदपत्र अद्ययावत ठेवा. जसे की आधार कार्ड आहे, बँक खाते आहेत, जमिनीची कागदपत्रे म्हणजे 7/12/8 किंवा मोबाईल नंबर
ह्या सर्वांची माहिती योग्य असल्याची खात्री करा. जर कोणत्याही कागदपत्रात बदल झाला असेल तर तो लगेच अपडेट करायचा आहे. मित्रांनो, नियमितपणे अधिकृत वेबसाईटवर भेट देत चला. तसंच बेनिफिशरी स्टेटसही तपासत राहा. सरकारी योजनांवर लक्ष ठेवा आणि अधिकृत माहितीचाच विश्वास ठेवा. मित्रांनो, ही शेतकरी कल्याणासाठी एक महत्त्वाची योजना आहे. मित्रांनो, 20वा हप्ता लवकरच जाहीर होणार असून सर्व पात्र शेतकऱ्यांना आपली ई-के-वाय-सी आणि इतर कागदपत्रे ही अपडेट ठेवावीत आणि योग्य माहिती आणि तयारीने तुम्ही या योजनेचा पूर्ण लाभ घेऊ शकता. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 20वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत फार्मर आय-डी म्हणजेच किसान कार्ड ज्या शेतकऱ्यांनी काढलेलं नसेल अशा शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हा हप्ता मिळण्या अगोदर हे फार्मर आय-डी हे काढून घेणं आवश्यक आहे. तसंच ज्या शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनी देखील ई-के-वाय-सी करून घेणं आवश्यक आहे. तसंच ज्या शेतकऱ्यांनी आधार बँक लिंकिंग जर नसेल तरी ते देखील यामध्ये करून घ्यायचं आहे. तरच आपल्याला हा PM किसानचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरीचा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रित जमा होणार आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.